नमस्कार. आज आपण लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक मखाना सेरेलॅक्स घरीच कसं बनवायचं ते पाहणार आहोत. बऱ्याच आया काय करतात, मार्केटमधलं सेरेलॅक्स मुलांना देतात, पण ते मुलांसाठी अजिबात पण हेल्दी नसतं. तर त्या सेरेलॅक्सच्या तेवढ्या पैशात आपण डबा भरून सेरेलॅक्स घरामध्ये बनवून ठेवू शकतो आणि त्या मुलांना आपल्या देऊ शकतो. तर चला तर मग वेळ न घालवता सेरेलॅक्स कसे बनवायचे ते पाहूयात. तर सेरेलॅक्स बनवण्यासाठी इथे मी 2 कप इतके मखाने घेतलेले आहेत. तर मखाने आपल्याला पॅनमध्ये टाकून 1 चमचाभर तुपात मध्यम गॅसवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. मीडियम टू स्लो गॅसवरतीच आपल्याला त्याला परतून घ्यायचे आहे, म्हणजे मखाने आपले छान असे कुरकुरीत बनून तयार होतील. एक 5 ते 7 मिनटं याला परतून घेतल्यानंतर आपण त्याला चेक करून घेऊया, आपले मखाने कुरकुरीत झालेत का नाही. तर तुम्ही बघू शकता, मखाना असा हातात घेतल्यानंतर तुटतोय. जरा काळजीनं पकडा, कारण मखाना हात भाजला जातोय. आता ते मखाने एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवू देऊया. जोपर्यंत मखाने थंड होत आहेत, आपण ओट्स भाजून घेऊया. तर ओट्स भाजण्यासाठी जेवढे आपण मखाने घेतले होते त्याचा चौथा भाग आपल्याला इथं ओट्स घ्यायचे आहेत. ओट्स पण 1 चमचाभर तुपामध्ये एकदम बारीक गॅसवरती आपल्याला छान असं 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता, मी 3 ते 4 मिनटं ओट्स पण छान असे भाजून घेतलेत. ओट्सला पण छान असा खुसखुशीतपणा आला आहे. आता त्याला पण आपण सेम प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया. आता ओट्स आणि मखाने थंड होत आहेत, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथे मी 25 ते 30 बदाम घेतलेले आहेत आणि त्याला पण थोड्याशा तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घेतलं आहे, थोडंसं भाजून घेतलं आहे. आता हे सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण मखाने फिरवून घ्यायचे. मखान्याची छान अशी पावडर तयार झाली की आपण थोडं थोडं करून सगळं ओट्स आणि बदाम हे सगळं मिळून मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीनं आपलं सेरेलॅक घरी बनवून तयार होतं आणि मखाने खूपच पौष्टिक असतात. त्याच्यात खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. मुलांना आपण अशा प्रकारे काही खायला देऊ शकत नाही, तर असं सेरेलॅक्स घरात बनवून ठेवलं तर ते मुलांसाठी खूपच आरोग्यदायी असतं. आपण बाजारातून जे सेरेलॅक्स विकत असतो, आपल्याला माहीत नसतं त्याच्यामध्ये काय मिसळलं आहे, कुठल्या पदार्थांचा वापर केला आहे. त्याच्यामुळे घरीच असे सेरेलॅक्स बनवलं तर त्याला बनवण्यासाठी 10 ते 15 मिनटामध्ये बनवून तयार होतं आणि 5 ते 7 महिने ते आरामामध्ये टिकतं. तुम्ही याला प्रवासात पण घेऊन जाऊ शकता. फक्त गरम पाणी टाकलं की हे सेरेलॅक्स बनवून तयार होतं. तर तुम्ही हे सेरेलॅक्स कसं बनवायचं ते मी दाखवते. तर इथं गॅसवरती मी 1 ग्लासभर पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे सेरेलॅक्स पावडर टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे आणि नंतर गॅस चालू करायचा आहे आणि आपलं सेरेलॅक्स बनवून तयार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चवीसाठी थोडंसं मीठ टाकू शकता आणि 1 चमचाभर तूप टाकून आपल्या मुलांना आपण सेरेलॅक्स देऊ शकता. तुम्ही बघू शकता, माझी मुलगी 2 वर्षाची झाली तरीसुद्धा मी तिला हे सेरेलॅक्स दिवसातून एकदा नक्की देते. ती पण आवडीनं खाते. तर मुलांसाठी हे सेरेलॅक्स नक्की बनवून ठेवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशा अजून रेसिपीज चॅनलवरती उपलब्ध आहेत.